आपण आपल्या अकाउंट विषयातील प्रकरण नंबर 8 त्याच्यामधील गणित नंबर 4 बघणार आहात. याच्या अगोदर आपण गणित 3 शिकवलेले आहेत आणि एक पूर्ण व्हिडिओ माहिती शिकवलेली आहे. आता या गणित नंबर 4 मधील कसरीचं गणित आहे पहा. याच्या अगोदरच आपण प्रव्याजीचं गणित घेतलेलं आहे. थोडीशी माहिती बघू. गणितातली काही माहिती वाचून नंतर उत्तरामध्ये ती माहिती लिहूया, जेणेकरून तुम्ही देखील परीक्षेमध्ये पूर्ण गणित वाचवणे आणि परीक्षेमध्ये त्याच्यातली महत्वाची माहिती साईडला लिहून घ्या. बघा काय म्हणते. अश्विनी लिमिटेडने प्रति भाग 15 रुपयाचा, म्हणजे भाग किती रुपयाचा आहे? 15 रुपयाचा आहे. त्याच्यावर रुपये 1 कसरीवर, कसर म्हणजे डिस्काउंट. याच्या अगोदर प्रव्याजीवर शिकलो होतो. 10चा भाग 12ला विकला शिकलो होता. आता 15चा भाग 1 रुपये डिस्काउंट म्हणजे 14ला विकत असेल कंपनी, असा त्याचा अर्थ आहे. 1 रुपये कसरीवर याप्रमाणे 10,000 समभागांच्या भरण्याकरिता विक्रीकरिता जनतेकडून अर्ज आमंत्रित केले. म्हणजे याचा अर्थ आपली कंपनी जी आहे अश्विनी कंपनी, ही अश्विनी कंपनी 15 रुपयावाला भाग 14 रुपयाला द्यायला, म्हणजे 1 रुपये डिस्काउंट देणार आहे. आणि असे भाग किती विकणार आहे? 10,000. कोणते विकणार आहे? समहक्क भाग विकणार आहे. ठीक आहे, एवढं तर कळालं. 15चा भाग 1 रुपये डिस्काउंटवर म्हणजे 14ला विकणार आहे. 10,000 भाग विकणार आहे, ते बी समहक्क. पुढे जनतेकडून त्याच्यासाठी अर्ज तिने मागितलेत. त्यावर खालील प्रमाणे रक्कम येणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे रक्कम कशी कशी येते. अर्जासोबत येते, वाटपासोबत येते, प्रथम हप्ता, दुसरा हप्ता, हे सर्व माहिती आहे. इथं अर्जासोबत येणार आहेत म्हणे 5, आणि आवंटनावर म्हणजे वाटप शुल्क येणार आहे म्हणे 9. तर 5 9 झाले 14. अर्जासोबत 5 नंतरचे 9 दोन्ही मिळून किती झाले? 14. भाग कितीचा आहे? 15चा. 1 रुपये कंपनी डिस्काउंट द्यायली म्हणजे 14 रुपयाचा. तर 14ची टोटल झाली. अर्जासोबत येणार आहेत 5, वाटपासोबत किती येणार आहेत? 9. टोटल दोन्ही मिळून किती झाले? 14. 1 रुपये कंपनी डिस्काउंट द्यायली. पुढे निर्गमित सर्व भागांकरता अर्ज प्राप्त झाले. अर्ज प्राप्त झाले म्हणजे 10ला 10,000 पुरे अर्ज कंपनीत आले. असं आहे का कंपनीमध्ये 10,000 भाग आहेत आणि 8,000 अर्ज आले? असं काय आहे का? नाही. सर्व भागांकरता अर्ज आले म्हणजे अर्ज बी एवढे झाले 10,000. पुढे आणि आवंटन ही करण्यात आले. आवंटन करण्यात आले म्हणजे वाटप. आवंटनाला दुसरं नाव वाटप. तर कंपनीनं वाटप बी केलं म्हणजे जेवढ्या 10,000 लोकांचे अर्ज आले ते सगळ्यांना भागांचं काय केलं म्हणे? वाटप बी केलं. पुढे आवंटनावर योग्य येणे रक्कम प्राप्त झाली. म्हणजे ज्या रक्कम आहेत ना या दोन, शेवटी मागवल्यानंतर त्या मिळतात, तर त्या रक्कम काय झाल्या म्हणे? शेवटी प्राप्त झाल्या. अश्विनी लिमिटेडच्या पुस्तकात रोज किरकोळ नोंदी करा व ताळेबंद होणारे परिणाम दर्शवा, म्हणजे ताळेबंद एक बनवायचं. चला ठीक आहे, प्रश्न तर कळाला. साईडला महत्वाची जी माहिती आहे ती लिहून घेऊया आणि उत्तराला सुरुवात करूया. बघा, कधी बी तुम्ही बी एक गोष्टी करायचा. सगळ्यात पहिल्यांदा कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 10,000 भाग आहेत. त्या भागांचं नाव आहे समभाग 1. दुसरी गोष्ट, भागाची किंमत आहे 15 रुपये, पण कंपनी 1 रुपये डिस्काउंट द्यायली, विकणार आहे 14 रुपयाला. एक कसर झाली मग डिस्काउंट म्हणजे. ठीक आहे, भागाची संख्या 10,000, किंमत त्याची 15 रुपये, 1 रुपये कंपनी डिस्काउंट देणार आहे. डिस्काउंट दिल्यावर राहिले 14 रुपये. आता हे 14 रुपये कसे कसे येणार ते सांगितले. अर्जासोबत येणार आहेत मला 5, अर्जासोबत 4, 5 5. अर्जासोबत किती सांगितले? 5. कुठं सांगितले तर ते इथं. अर्जासोबत 5 आणि आवंटनावर 9. आवंटनावर म्हणजे वाटप शुल्क. आणि वाटपासोबत येणार आहेत म्हणे 9. 5 9 झाले 14. टोटल बरोबर आहे. 15चा भाग आहे, 1 रुपये डिस्काउंट आहे. 1 रुपये डिस्काउंट कशाला दिलाय तर साईडला लिहून ठेवतो मी. कसर 1 रुपयाची आहे. ते 5 9 14 आणि 1 रुपये म्हणजे टोटल 15चा हिसाब होता आपल्याकडे आहे. एवढं तर झालं. आता पूर्ण स्टोरी संपली. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, या कंपनीकडे एखादा व्यक्ती अर्ज करेल. आपली अश्विनी कंपनी आहे ना, तर ही कंपनी आहे अश्विनी, आणि हे कोण आहे? अर्जदार. तर सांगा पहिल्यांदा, हे अर्जदार कंपनीकडे अर्ज करेल की नाही भाग घेण्यासाठी? तर करेल. त्यानं जर अर्ज करेल तर तो अर्जासोबत कोणता शुल्क देईल? अर्ज शुल्क देईल. ते तर माहिती आहे, सगळे समजावून सांगितले. कोणताही व्यक्ती कंपनीकडे अर्ज करतो तो अर्जासोबत अर्ज शुल्क देतो. मग ह्या कंपनीकडे आपल्या पहिली नोंद अर्ज शुल्क आला की नाही? आला तर अर्ज शुल्क मिळाल्याची नोंद कंपनी करेल की नाही? मग हा व्यक्ती कंपनीकडे अर्ज शुल्क द्यालाय म्हणजे कंपनीकडे पैसा यालाय. कंपनीकडे जर पैसा यालाय तर कंपनीमध्ये बँक खाते नावे आणि अर्ज शुल्क यालाय म्हणून अर्ज खाते जमा. पण त्या अर्जाच्या पुढे कोणते भाग आहेत? समभाग, ते नाव लावलं जातं. तर नोंद होईल पहिली बँक खाते नावे, बँक खाते नावे आणि अर्ज खाते जमा म्हणणार आहे. पण इथं समभाग शब्द असल्यामुळं समभाग शब्द लावेल मी. समभाग अर्ज खात्याला. ठीक आहे, समभाग अर्ज खात्याला. ही झाली नोंद.
आता काय पुस्तकामध्ये इथं अर्जाच्या ऐवजी प्रार्थना देतात तरी चालेल, कारण अर्ज शुल्काला प्रार्थना राशी म्हणतात, माहित आहे. अर्ज लावले तरी चालेल, प्रार्थना लावले तरी चालेल, काही अडचण नाही. इंग्लिशमध्ये ऍप्लिकेशन मनी म्हणतात. तर नोंद झाली. बँक खाते नावे, अर्ज खाते जमा. त्याचं स्पष्टीकरण काय असेल? कंपनीकडे अर्ज शुल्क काय झालं मिळालं ना, तर नोंद काय होईल? अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल. तुम्ही म्हणले सर सविस्तर स्पष्टीकरण काय लिहावं, तर असं लिहिता येईल 10,000 भागावर 5 रुपये प्रमाणे अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल. तर पहिलं अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल नाही तर प्राप्त झाल्याबद्दल चालेल. मिळाल्याबद्दल सविस्तर लिहायचं असेल तर 10,000 भागावर 5 रुपये प्रमाणे अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल. आता किती भागावर किती प्रमाणे, तर 10,000 भागावर 5 रुपये प्रमाणे, तर 10 गुणिले 5 म्हणजे 50. तर कंपनीकडे अर्ज शुल्क किती आला? 50,000. तर 50,000 इथं नावेचे जमाला देखील 50,000. चला सांगा मग, अर्ज शुल्क जर कंपनीकडे आला तर कंपनी अर्ज शुल्क जवळ ठेवते का? नाही ठेवत. ते कुठं पाठवते? भाग भांडवल खात्याला. तर दुसरी नोंद माहीत असून नसू ते कंटिन्यू पाहिजेच. सिरियल नोंदी करायच्या. पहिली अर्ज शुल्क मिळतो, नंतर भाग भांडवलला पाठवतात, वाटप शुल्क मागितात, नंतर तो मिळतो, प्रथम हप्ता मागवतात, नंतर तो मिळतो, दुय्यम हप्ता मागवतात, नंतर तो मिळतो, शेवटी अंतिम हप्ता मागवतात आणि ते मिळतो. इतक्यात आज कोणता आहे बघायचं? हप्ते तर नाहीतच आज. अर्ज शुल्काच्या 2 नोंदी झाल्या आपल्या, 2 मध्ये 1 झाली. आता हे मिळालेलं अर्ज शुल्क कंपनी कुठं पाठवेल? भाग भांडवलला पाठवेल, तर नोंद होईल. अर्ज शुल्क पाठवले ना, तर समभाग अर्ज खाते नावे आणि भाग भांडवलला पाठवल्यामुळे भाग भांडवल खात्याला. याच्या पुढे देखील तुम्ही सम शब्द वापरू शकता. म्हणजे या पद्धतीचं भाग भांडवलाच्या पुढे समभाग भाग भांडवल असंही घेता येते. त्याचं स्पष्टीकरण हे अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल आहे. मिळालेला अर्ज शुल्क भाग भांडवलला पाठविला, त्याचं स्पष्टीकरण राहिलं अर्ज शुल्क भाग भांडवल खात्याला पाठविल्याबद्दल. किती आलता अर्ज शुल्क? 50. तर ते पुरा 50 पाठवून द्या. 50,000 आलता, तर पुरा 50,000 भाग भांडवलला पाठविला. त्याचं स्पष्टीकरण राहिलं अर्ज शुल्क भाग भांडवल खात्याला स्थलांतरित केल्याबद्दल. तर या अर्ज शुल्काच्या 2 झाल्या. आता बरी आहे, वाटप शुल्क कंपनी मागवते. आता ज्या व्यक्तीने कंपनीकडे अर्ज केला त्याला कंपनीने भाग दिले असतील. आता भाग दिल्यावर कंपनी सांगते याला बाबा तुझ्याकडचा वाटप शुल्क आता आमच्याकडे दे. तर हा वाटप शुल्क भरतो कंपनीकडे. तुम्हाला मी आताच पाठीमागच्या गणितात सांगितलं होतं, जर गणित प्रव्याजीवरला असेल ते वाटप शुल्क मागवायच्या नोंदीमध्ये प्रव्याजी जमात राहते. आणि जर गणित कसरीवरला असेल तर कसर ही मागवण्याच्या नोंदीमध्ये नावेमध्ये लावतात, नावेमध्ये. ठीक आहे, डेबिटला वरी. तर हे आता मी वाटप शुल्क मागवायलो, या मागवण्याच्या नोंदीमध्ये मला कसर शब्द लावा लागेल, कारण गणित कशावरला आहे? कसरीवरला आहे. प्रव्याजी असेल तर जमात लावतात, कसर असेल तर नावेत लावतात, एवढं डोक्यात ठेवा. तर तिसरी नोंद, वाटप शुल्क मागवायला तर समभाग वाटप खाते नावे. आता इथं वाटपला आवंटन नाव असते, एक्स्ट्रा नाव आहे. तर कधी तर तुम्ही वाटप शब्द काढून आवंटन ठेवला तरी जमते. अर्जाला प्रार्थना म्हणतात, अर्ज काढून प्रार्थना ठेवलं तरी चालेल, काय अडचण नाही. तर समभाग वाटप खाते नावे भाग भांडवल खाते जमा असे नियमानं सिंपल नोंद आहे. पण गणित कसरीवरला आहे तर कसर शब्द लावा लागेल. त्याच्यामध्ये कसर देखील शब्द नावेत लावा. प्रव्याजी असेल तर जमात, कसर असेल तर नावेत. तर समभाग कसर खाते नावे भाग भांडवल खात्याला समभाग भांडवल खात्याला. ही झाली नोंद, बरोबर आहे. भाग भांडवल खात्याला बरोबर, पुढे फक्त सम शब्द लावलं. हे जे नोंद काय ही कसर काय वाटप शुल्क मागविल्याबद्दल नोंद आहे, बरोबर. आता एक लक्षात ठेवा, आपण सिंपल नोंद काय करायला? वाटप खाते नावे भाग भांडवल जमा हीच नोंद करायला. हे वाढील मी. जर गणित प्रव्याजीवरला असेल तर प्रव्याजी खाली जमात लावा, गणित कसरीवरला असेल तर कसरवरी नावेत लावा. जर गणित कसरीवरला बी नाही, वाडावरला बी नाही, म्हणजे प्रव्याजीवरला बी नाही, ते लावू नका. हे सिंपल अशी घ्या. तर आज कसरीवरला असल्यामुळे कसर शब्द लावलाय, नोंद झाली. मग आणि कसर नावेत लावा, प्रव्याजी जमात लावा, एवढा डोक्यात ठेवा. ते बी मागवण्याच्याच नोंदीत, मिळणाऱ्या नोंदीत नाही. त्याचं स्पष्टीकरण राहील काय? मग वाटप शुल्क मागविल्याबद्दल सविस्तर लिहायचं असेल तर 10,000 भागावर 9 रुपये प्रमाणे वाटप शुल्क मागविल्याबद्दल. चला बघा मग आता, कंपनी वाटप शुल्क किती रुपये मागवाले? 9 रुपये. 10,000 लोकांना 9 रुपये जर मागले, 10,000 गुणिले 9 रुपये एकाला, तर किती होतात? 90,000. तेव्हा काय वाटपाच्या पुढे 90,000.
आता नावे त्यात लिहायचे. तर 10,000 व्यक्तींना कंपनीने 1 रुपया डिस्काउंट दिले कसर, कारण 15चा भाग आहे 14ला निघाली म्हणजे रुपये सोडून दिला. तर 1 रुपया डिस्काउंट झाली म्हणजे 10,000 भागावर 1 रुपया कसर दिली ते 10,000. त्या कसरीच्या पुढे नावेतच म्हणजे इथं नावेला 10. आता मला सांगा, हे नावे आहे हे नावे आहे, दोन्हीच्या नावेची बेरीज 90 आणि 10 1 लाख, हे जमाला जाईल की नाही? इथं जमाला 1 लाख. याचं स्पष्टीकरण काय? वाटप शुल्क मागविल्याबद्दल. आता मागवल्यानंतर तो मिळेल, मिळालेल्या नोंदीमध्ये चौथी शेवटची नोंद वाटप शुल्क मिळाल्या, कारण प्रत्येकाच्या 2-2 होतील, त्याच्या 2 झाले, त्याच्या 2 झाल्यात. खाली भरपूर मला करावं वाटायला तर प्रथम हप्त्याचे ते, पण काय करावं प्रश्नातच नाही ना. तर पुढची नोंद चौथी वाटप शुल्क. आता मागवल्यानंतर तो काय होईल? मिळेल. मिळालेली नोंद काय असते? बँक खाते नावे. वाटप शुल्क आहे ना मिळाल्याचे, तर बँक खाते नावे समभाग वाटप खात्याला. बँक खाते नावे समभाग वाटप खात्याला. याचं स्पष्टीकरण लिहावं लागेल. काय असं स्पष्टीकरण? वाटप शुल्क मिळाल्याबद्दल. सविस्तर लिहायचं असेल तर 10,000 भागावर 9 रुपये प्रमाणे वाटप शुल्क मिळाल्याबद्दल. मग आता प्रश्न एवढा आहे की इथं काही जणांना वाटतं 1 लाख रुपये लिहिलेत म्हणजे काही ते 1 लाख मिळतील का? ते नाही मिळत. कसर जे 1 रुपया होते ते तर डिस्काउंट सोडून दिले ना, सोडून दिलेला पैसा तर मिळणार नाही, मग हे तर मिळतील 90. मग वाटप शुल्क इथं मागेल तर 90 मिळतो 90. हे लक्षात ठेवा 90,000. काही जणांना वरी आकडा 1 लाख घेतला म्हणून 1 लाख मिळतील असं वाटतं. ते 1 लाख आकडा म्हणजे काय? तर वाटप शुल्क किती मागेला ते, डिस्काउंट किती सोडलं ते, दोन्ही मिळून 1 लाख. तर जे सोडले ते तर येणार नाहीत, बाकी मागले ते येतील 90. याचं स्पष्टीकरण असेल वाटप शुल्क मिळाल्याबद्दल. बस शेवटी एकूण करून गणित संपलंय आपलं. 50 आणि 50 1 लाख, हे 1 लाख 2 लाख आणि हे 90 म्हणजे 2,90,000 बेरीज त्याची. आता या गणितात ताळेबंद बनवा म्हणलंय. काय बनवा म्हणलंय? ताळेबंद. बघा प्रश्न, पुस्तकात रोज कीर्तन नोंदी करा आणि ताळेबंदावर परिणाम होणारे दाखवा, म्हणजे ताळेबंद दाखवायचे. तर 2-4 वळीचा ताळेबंद दाखवा. याच्या अगोदरच्या एका गणितामध्ये मी मागतं ताळेबंद बनला, तिथं फक्त सांगितलं होतं ताळेबंदामध्ये मोजून 4च पद असतात. 4 कोणते कोणते? तर देयता साईडला असते भांडवल, ठीक आहे, संपत्ती साईडला असते बँक, आणि देयता साईडला दुसरा असते प्रव्याजी, आणि संपत्ती साईडला असते कसर. हे असं टाकून घेणे. याला नाव द्यायचं ताळेबंद. इकडे देयता रक्कम, संपत्ती रक्कम, याला लॅबिलिटीज असेट, लॅबिलिटीज अमाऊंट असेट अमाऊंट म्हणतात. टाकून घेतल्या. इकडं जसं आपण अंतिम खात धडा शिकिता, अंतिम खात्याला जसं इथं भांडवल येते सगळ्यात वरी, इकडे इथे बँक शिल्लक म्हणजे बँक, तेच आहे इथे बी. भांडवल टाकायचं, इकडे टाकायचं बँक. प्रव्याजी असेल तर प्रव्याजी तिकडं, कसरीवरला गणित असेल तर कसरी इकडं. याच्या आधीचं गणित होतं प्रव्याजीचं, आपण प्रव्याजी तिकडे साईडला घेतली होती. हे कसरीवरला गणित आहे तर कसरी इकडे राहील. बाकी सगळ्या गोष्टी काय अडचण नाही. बघा समभाग भांडवल आहे, तर इथं नाव टाकून गेलं मी भाग भांडवल पहिलं. इकडे टाकून घेईल बँक. गणित प्रव्याजीवरला असेल तर इकडे प्रव्याजी लिहिलो असतो, पण प्रव्याजीवरला तर नाही, कसरीवरला आहे, तर इथं टाकून घेईल भाग कसर. बस. आता पैसे लिहायचं काम करून टाका. आता पैसे कसे कसे लिहितात ते बघा. आधी बँकेचे लिहूया. जिथे जिथे बँक आहे त्याचे पैशाचे टोटल. बँक 50,000, याच्यात नाही, याच्यात नाही, इथं आहे बँक 90,000. 50 90 म्हणजे 1,40,000. तर बँकेच्या तिथे किती आले? 1,40,000. आता कसर, कसर कुठं कुठं आहे? याच्यात नाही, याच्यात नाही, इथं कसर आहे 10,000 आहे, इथं नाही, तर 10,000 आहे, तर 10,000 कसरीला संपला. आता भाग भांडवल, भाग भांडवल कुठं कुठं आहे बघा. याच्यात नाही, इथं आहे भाग भांडवल 50,000. इथे काय 1 लाख. 50 आणि 1 लाख म्हणजे 1.5 लाख. याच्यात नाही, तर 1.5 लाख तिकडे साईडला. 1,50,000 शेवटी बेर जा. 1,40,000 आणि 10 1,50,000. इकडे बेरची 1,50,000 करेक्ट आले. हे कसरीच्या इथे निर्गमन शब्द लावला तरी चालतंय, नाही लावला तरी चालतंय, त्याची काही अडचण नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी गणित नंबर 3 सोपं होतं की अवघड होतं? याच्यात बघा तुम्ही गणित आलंय का? या नोंदी आपल्या 4 झालेल्या, 1 2 3 4, आणि प्लस हे तुमचा ताळेबंद 1.5 लाखाचा. ओके, तर अशा पद्धतीने गणित किती संपले? 4.